स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी टिंबटिंब जिल्ह्यात कार्य केले आहे, तर असा कोणता जिल्हा आहे त्यांनी आदिवासीसाठी त्या जिल्ह्यामध्ये कार्य केले? तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक 1 ठाणे जिल्हा। पुढचा प्रश्न, भारतातील महिलांसाठी सर्वोच्च शहर 2023 या निर्देशांकानुसार कोणते शहर प्रथम स्थानी आहे? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई। पुढचा प्रश्न, एका गाव एक पानवटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंद मिळतील, स्वतः चेक करा। याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 बाबा आढाव। पुढचा प्रश्न, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? सती प्रतिबंधक कायदा हा लॉर्ड बेंटिक या ठिकाणी समजून घ्या, लॉर्ड बेंटिक यांच्याशी संबंधित आहे। बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय क्रमांक डी बिंदुसरा। पुढचा प्रश्न, हिरव्या वनस्पतीमध्ये जैविक रासायनिक क्रियाद्वारे कर्बोदकांची निर्मिती होते। म्हणजे हिरव्या वनस्पतीमध्ये टिंबटिंब जैविक रसायनाची क्रिया कोणाद्वारे कर्बोदकांची निर्मिती होते ते सांगायचं आहे त्यांना। याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ए प्रकाश संश्लेषण। पुढचा प्रश्न, बॉम्बे टू एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक बी जगन्नाथ शंकर शेठ। पुढचा प्रश्न, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी ही कधीपासून सुरू झालेली आहे? 1 जुलै 2017 पासून। पुढचा प्रश्न, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था खालीलपैकी कुठे आहे? नागपूरमध्ये आहे। पुढचा प्रश्न, बारडोली सत्याग्रह यांचे नेतृत्वाखाली झाला। कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? बारडोली सत्याग्रह हा सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला। पुढचा प्रश्न, भारतात रेल्वे तारायंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास भारताचा प्रथम व्हाईसरॉय मानले जाते? प्रथम व्हाईसरॉय कोणाला मानले जाते? तर लॉर्ड कॅनिंग यांना मानले जाते। पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे? हा संदेश संत तुकारामांचा आहे। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्याला। पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडाची स्थापना झाली? कोणत्या वर्षी या ठिकाणी पहा विचारलं काय, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर खंडाची स्थापना झाली? तर ही कधी झाली होती? कोणत्या साली झाली होती? 1940 साली झाली होती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? सर्व जिल्हे जर तुम्हाला पाठ करायचे असतील ट्रिकनुसार, पाठ पण करायची गरज भासणार नाही, डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाणार। त्याच्यासाठी आपल्या चॅनलवरती जायचं, पहिलाच व्हिडिओ ठेवलेला आहे महाराष्ट्राचा भूगोल नकाशा, तो पाहून घ्यायचा, पाठ न करता डोक्यामध्ये फिट होऊन जाणार। याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग। पुढचा प्रश्न, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? पर्याय क्रमांक 1 कलम 356। संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून घेतली आहे? लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून घेतली आहे? इंग्लंड या देशाकडून। पुढचा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही केली होती बाबासाहेब आंबेडकर यांनी। पुढचा प्रश्न, बुलंत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कादंबरीचे लेखक दया पवार हे आहेत।
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. पुढचा प्रश्न, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात? राज्यपाल यांना जर राजीनामा द्यावाचा असेल तर तो कोणाकडे पाठवायचा असतो? पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. म्हणजे राज्यपालांना राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे पाठवावा लागतो? राष्ट्रपतींकडे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीस पदग्रहण वेळी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? म्हणजे राष्ट्रपतीस पद ग्रहण करायचं असेल तर कोणाकडून शपथ घ्यावी लागते? सरन्यायाधीश. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल वर्ष टिंबटिंब असतो, किती असतो? पर्याय क्रमांक 2 5 वर्ष असतो, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पहा, संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? एकदम बेसिक प्रश्न घेऊ आपण याच्यामध्ये. संगणकावरतील प्रश्न जे जे विचारता आपल्याला जनरलमध्ये ते सगळे प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये काही PYQ पण मिळतील तुम्हाला. संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते असते? CPU. लक्षात राहू द्या. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? कळतं का? सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात? एकदम बेसिक प्रश्न होता. ब्राउझर. लक्षात आहे, ब्राउझर. हे तर बेसिक झालेलं आहे, पण हे प्रश्न जर परीक्षेला आलं तर गोंधळून जायचं नाही. पुढचा प्रश्न, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? पर्याय क्रमांक 1 छायाचित्रण. पुढचा प्रश्न, सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे? पर्याय क्रमांक 4 ॲनाटॉमी. जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाचा विरुद्ध बल लावावे लागते? सिंपल आहे ना. जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाचा आपण वापर करतो? एकदम शाळेपासून चाललंय आपलं, गुरुत्वीय बल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इखोने कोणत्या ठिकाणी गिरी रडार प्रणालीची स्थापना केली आहे? पर्याय क्रमांक 2 तिरुपती. पुढचा प्रश्न, व्हॉट्सअप. आता व्हॉट्सअपवरती प्रश्न आला तर तुम्ही देऊ शकता उत्तर. व्हेरी गुड. व्हॉट्सअप या लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग मीडियाचा सहसंस्थापक कोण आहे? पर्याय क्रमांक 3 जेन कोम. पुढचा प्रश्न, वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाला त्या वेबसाईटचा टिंबटिंब म्हणतात किंवा म्हणतात, काय म्हणतात? पर्याय क्रमांक होम पेज. लक्षात राहू द्या, होम पेज म्हणतात. फक्त याचे आपल्याला माहीत असतं, पण परीक्षेला कसं होतं, असं प्रश्न असा पडला ना तो गोंधळ होऊन जातो. माहिती असतं आपल्याला, घरी आल्यानंतर कळतं आपल्याला, रडत बसतो आपण, आपल्याला येत होतं पण तिथं प्रश्नच कळत नाही. त्याच्यासाठी काय करायचं, जास्तीत जास्त PYQ करा, म्हणजे तुम्हाला प्रश्न लगेच समजून जाईल काय म्हणायचं आहे त्याला. पुढचा प्रश्न, व्यावसायिक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते? बेसिक, एकदम बेसिक. पॉवर पॉईंट. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? महाराष्ट्रात विचारलं. पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात. माहिती आहे, पहिले मेगा फूड पार्क या ठिकाणी सांगून दिलं त्यांनी, सातारा जिल्ह्यात आहे. तर दुसरे कुठे स्थापन झालेले आहे ते सांगायचं आहे त्यांना. प्रश्न अपडेटेड प्रश्न आहे आपला हा. पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरे, आणि पहिले विचारलं तर सातारा जिल्ह्यामध्ये सांगायचं. पुढचा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र साक्षरतेचा दर काय आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार हा 82.9% आहे. लक्षात राहू द्या, 82.9%. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? पूर्वेकडील जिल्हा. पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होते? पर्याय क्रमांक D उदय उमेश ललित. 12 ज्योतिर्लिंगापैकी पहा, प्रश्नाची लेवल समजून घ्या, विचारण्याची प्रश्नाची लेवल समजून घ्या. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आठवतंय?
व्हेरी गुड, शब्बास. पर्याय क्रमांक 1 हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. फ्लाइंग सिख कोणत्या खेळाडूस म्हटले जाते? फ्लाइंग सिख. पर्याय क्रमांक 2 मिल्खा सिंग. जल्लीकट्टू उत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? पर्याय क्रमांक ए तमिळनाडू. कडियाल साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला नुकताच GI टॅग मिळाला आहे? पश्चिम बंगाल. लक्षात राहू द्या, पश्चिम बंगाल. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? बेसिक प्रश्न झाला, हा आपल्याला माहितच पाहिजे. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? एकदम विचारलेला प्रश्न आहे हा. पर्याय क्रमांक ए आळंदी येथे. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींच्या अधिकाराचे स्वरूप टिंबटिंब आहे. नामधारी. लक्षात राहू द्या, पर्याय क्रमांक 4 नामधारी. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्तिमत्व कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण राहिलेले आहे? लक्षात आहे, आठवत आहे? वसंतराव नाईक. लक्षात राहू द्या, पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? भारतातील विचारले या ठिकाणी शब्द पकडाचा. भारतातील पहिले राज्य हे, काही जण तर परीक्षा महाराष्ट्राची देत आहे म्हणून महाराष्ट्राला टिक करणार. ठीक आहे, थोडं विचार करायचा. भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर तामिळनाडू. पुढचा प्रश्न, मेंडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा प्रयोग केले? वाटाणा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर बाबत विशेष कलम कोणते आहे? कलम 370. धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? सोडियम कार्बोनेट. पर्याय क्रमांक 2. इस्रो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? बेसिक. पर्याय क्रमांक 3 अवकाश आयोग. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. पितळ हा धातू कशापासून तयार केला जातो? पितळ हा धातू तांबे आणि जस्त पासून तयार केला जातो. कार्यालयीन कामकाजात पत्रव्यवहारासाठी कोणता प्रोग्राम वापरतात? आता ऑफिसमध्ये माहिती आहे ना, ऑफिस म्हटलं तर MS ऑफिस, संपला ना विषय. या ठिकाणीच उत्तर होतं ना तुमचं. ऑफिसमध्ये कोणता? MS ऑफिस. पुढचा प्रश्न, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सगळे जिल्हे, तालुके, पहिले थंड हवेचे ठिकाण हे सगळं तुम्हाला मी सांगतो पोलीस भरती परीक्षेसाठी बेसिक. जर तुम्हाला सगळे सकाळी उठल्या काही सेकंदात रिव्हिजन द्यायचं असेल तर काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. दररोज 2 तरी व्हिडिओ सकाळी, म्हटलं मी दिवसातून 2-3 का 4-5 व्हिडिओ भेटणार तुम्हाला, पण सकाळी तुम्हाला 2 असे शॉर्ट व्हिडिओ पोलीस भरतीसाठी सकाळी मिळून जाणार. म्हणजे तुमचं काय होणार, फक्त काही सेकंदामध्ये 20 प्रश्नाचं तरी किमान 20 प्रश्नाचं तुम्हाला रिव्हिजन भेटणार. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. सकाळी पाहून घ्यायचे शॉर्ट व्हिडिओ. झोपेतून उठलं पहिले रिव्हिजन करून घ्यायचं 10 ते 20 सेकंदामध्ये 20 प्रश्नाचं. तर पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात राहू द्या, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? बांबू. कोणत्या? बांबू. पर्याय क्रमांक 3 बांबू. ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ. भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे? ह्या ठिकाणी लक्षात असू द्या, नियोजन जे आयोग आहे
नियोजन आयोग, हे त्याचं उत्तर राहणार आहे नियोजन आयोग. अगोदर नियोजन आयोग होता, आता काय नीती. तर कोणाच्या जागी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून आहे कोणती? पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे न्यायालयीन निकालांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन केले जाते? कलम 137. पर्याय क्रमांक बी. टिंबटिंब ही नदी द्विकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते. कोणती नदी? चंबळ. नुकतेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP कोण बनल्या आहेत? याच्यावरती मी एवढे प्रश्न घेतलेले आणि सगळ्यांची भाषा वेगवेगळी राहणार आहे प्रश्नाची. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता, जवळजवळ हा 5 ते 10 वेळेस प्रश्न घेतला आणि त्याची विचारण्याची भाषा वेगवेगळी. DGP कोण बनले आहेत? तर हेच महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर राहणार आहे रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात संपन्न होतो? पणजी या शहरामध्ये संपन्न होतो. पुढचा प्रश्न, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बीच गेम्स चे उद्घाटन कुठे केले? बीच गेम्स माहिती आहे? हां, बीच गेम्सचे उद्घाटन कुठे केले? घोगला बीच या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? द हेग या ठिकाणी. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? पर्याय क्रमांक ए HJ कानिया. केंद्रीय मंत्रिमंडळाने बॉम्बे उच्च न्यायालयास मुंबई उच्च न्यायालयास असे नाव घेण्याचे विधेयक केव्हा मांडले? हे विधेयक 5 जून 2016 मांडले होते. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, रंकाळा तलाव कुठे आहे? रंकाळा तलाव हे कुठे आहे? कोल्हापूर या ठिकाणी. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा प्रश्न आहे. सोपा आहे, पण ज्यांना येत नसेल ते तुमची कमेंट्स म्हणून शिकून घेतील. ज्यांना PDF पाहिजे असतील, नोट्स पाहिजे असतील, त्यांना काय करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्रामची, त्याच्यामध्ये जायचं, तुम्हाला याच्या PDF आणि महत्त्वाचे नोट्स मिळून जातील. भेटू अशा पुढच्या प्रश्नसंचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.